तर 3-3 इतके मोठे अतिथी आणि सगळ्यांना वाटत असेल की ही मंडळी आता भाषण करणार आहे. पण खरं तर जॅकी दादांमुळे असं झालं की त्यांनी म्हटलं भाषण नको, प्रश्नच विचारा. आणि नितीनजी एव्हर रेडी आहेत, आशाजींनीसुद्धा हो म्हटलं आणि त्यामुळे आपण भाषण न ठेवता एक अगदी छोटेखानी ह्या असा मुलाखतीचा कार्यक्रम खास ठेवलेला आहे. पण मला एक अडचण झाली हे कळल्यानंतर, ती म्हणजे की 3 ही वेगवेगळी मंडळी, नितीनजी राजकारणातली, जॅकीदादा आणि आशाजी हे जरी बॉलिवूडमधले असले तरी त्यांचा काळ वेगळा वेगळा. त्यांना नेमके एकत्र असे काय प्रश्न विचारायचे. पण मला त्यांच्यामधला एक सगळ्यात समान धागा जो सापडला तो म्हणजे त्या तिघांची असलेली सामाजिक बांधिलकी. आणि मला वाटतं तिकडनंच आपण सुरू करूया. नितीनजी, तुम्ही नेहमी म्हणता की तुम्ही राजकारण करत नाही, तुम्ही समाजकारण करता. तर अशा पद्धतीनंच आपण राजकारणात उतरायचं हे तुम्ही का आणि कधी विचार केला होता? खरं म्हणजे राजकारणामध्ये कलाकार आहेत, पण कलाकार राजकारणी असण्याची गरज नाही आहे, पण राजकारणी मात्र कलाकार असण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे. शिक्षा, स्वास्थ्य, सेवा, डेव्हलपमेंट यात जे काम करतो आपण त्याच्यामध्ये जनतेचं समर्थन मिळतं. मला हे समजायला उशीर झाला, पण आता जेव्हा मी राजकारण करतो ते मी माझ्या टर्मवर करतो. तर मी सांगतो लोकांना की मला जे पटेल तेच मी करणार आहे आणि जे मला योग्य वाटेल ते बोलणार आहे. तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या, नाही नसेल तर नका देऊ. जो मत देईल त्याचंही काम करेन, जो देणार नाही त्याचंही काम करेन. आणि माझा अनुभव चांगला आहे आणि त्यामुळे फार राजकारणाच्या दबावाला खाली मला हे करावं लागलं असं करायची गरज नाही आहे. आणि मी जे समजलो ते पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हार्टचे ऑपरेशन करणं, लोकांची सेवा करणं, सोशल, कल्चरल, स्पोर्ट्स क्षेत्रात अनेक कार्यक्रम करत राहिलो आहे. आणि माझं या छोट्या अनुभवातून माझा इतर राजकारणी मित्रांना सल्ला आहे की तुम्ही जर हे व्यवस्थित कराल तर तुम्हाला पोस्टर चिपकवण्याची गरज नाही, कटआउट लावण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणाला खिलवायची आणि पिलवायची गरज नाही. सगळे लोक तुम्हाला साथ देतात. आशाजी, तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात होतात. त्यातला एक महत्त्वाचा भाग होता म्हणजे खूप आधी तुम्ही जे सिने आर्टिस्ट आहे त्यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी एक संस्था सुरू केली होती आणि त्यात बरीच दिग्गज मंडळी होती. म्हणजे सुनील दत्त होते, दिलीप कुमार होते. ते सगळं कसं सुरू झालं? तुम्ही सगळे एकत्र कसे आले? आपने जो सवाल पूछा है वो काफ़ी कहानी बहुत लंबी है, मैं छोटी करके बताती हूँ. कि जब अमजद भाई प्रेसिडेंट थे सिंटा के, तो सिंटा एक लेबर यूनिट थी, तो वो लोग किसी को भी मदद नहीं कर सकते थे. तो उन्होंने एक ये सोचा कि सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्ट बनाओ. तो जब वो सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्ट बनाया, दिलीप कुमार साहब, सुनील दत्त जी, दारा सिंह जी, अमरीश पुरी जी, काफ़ी 7 जो फाउंडर मेंबर्स थे, 6 थे. और फिर अमजद भाई ने मुझे फ़ोन किया. अब मैं एक अकेली औरत, मैंने कहा मुझे क्यों आप ले रहे हैं, आप सब है, आप करिए. नहीं नहीं, तुम्हें आना पड़ेगा. तो इसलिए ये सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्ट बना और काफ़ी मदद की, काफ़ी शोज़ किए हम लोगों ने. अमेरिका जाके, इंग्लैंड जाके, हमारे सारे सबसे बड़े बड़े आर्टिस्ट फिल्म इंडस्ट्री के वो सब आए और हमने 3-4 शोज़ किए, 2 से 3 करोड़ इकट्ठे किए और वहाँ से ले आए थे. तो इसीलिए ये सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्ट बनाया गया था. हां, जॅकी दादा, तुम्ही आजही गळ्यात एक ते झाड घालून आलेले आणि पेड लगाव भिडू हे तर आम्ही ऐकतोच, पण हे का आणि कसं सुरू झालं? सर्वांना खूपच प्रेम.
ऑनरेबल मिनिस्टर गडकरी साहेब आणि माझा फेवरेट आशाजी, सुनील भाऊ, आय लव्ह यू टू मच. प्रभाकर साहेब, दिलीप भाऊ, आय थिंक मला असं वाटतं की माझा अवॉर्ड आहे, ते काय माझा सन्मान केलं गेलेत. माझा सन्मान म्हणजे ह्यांना इतकं मोठं माणसांना पार्ट ऑफ द थिंग इनके साथ रह के त्यांना त्यांचं कौतुक आणि त्यांना अवॉर्ड द्यायचं. मला असं वाटतं कि वाह, मेरा ही लाइफ बन गया. और ये झाड़ लटका के घूम रहे, लटका के घूमना ही पड़ेगा, नहीं लगाएगा जाने का माटी में सबको. अभी से माटी से दोस्ती करने का. इथं जायचं आहे म्हणजे मातीत जायचं आहे. यांच्याबरोबर खूप फ्रेंडशिप ठेवा. तर मला असं वाटलं आणि मुलांना हे शिकवायचं जास्त वातावरण काय आहे. आम्ही सोडून जाते, आम्ही गेलं की त्यांना कोण बोलणार. एक हाथ में मोबाइल आणि एक हाथ में झाड़, ये रखना चाहिए. टेक्नोलॉजी भी होना चाहिए और उसके साथ में वातावरण को भी संभालना चाहिए. अपने लिए नहीं, अपन तो आधा अभी घुस गया ज़मीन में. आगे बच्चे लोग आएंगे, उनका सोच के चलने का जास्त काय नाही. म्हणजे इतकं सिरियस नाही, पण करत राहते मी. त्यांना माहीत पडते ना हे काय. आणि हे मला ऑक्सिजन देतं. माझा बायको मला कार्बन देतं, मी पण त्याला कार्बन देतं. तू माझा मित्र कोण. खरं तर पब्लिक फिगर्स तुम्ही तिघही जण आहात आणि पब्लिक फिगर म्हटलं की कॉन्ट्रोवर्सीज या आल्याच. जॅकी दादांना सुद्धा कोर्टात जावं लागलं होतं पर्सनॅलिटी राईट्ससाठी. हाँ, सब आर्टिस्ट लोग करते हैं भाई, क्योंकि सबका थोबड़ा और उसका आवाज़ वो लेके उन लोग चड्डी भी बेच सकता है, कुछ भी बेचते हैं. तो अपने को बोलना पड़ता है कि काय लाभलं काय. आणि नाव भिडू बोलत आहेत ना, भिडू रजिस्टर केलं आणि माझा व्हॉइस रजिस्टर केलं आहे. मला विचारा आणि तुम्ही घ्या, काही हरकत नाही. पण असं फालतू चीज़, मतलब फालतू नहीं, इम्पोर्टेंट चीज़ है. पण वो उसके ऊपर नाम छप के आएगा तो जरा तसं वेगळं वाजतं ना. त्यासाठी मी रजिस्टर करून ठेवलेत. आशाजी, तुम्ही सेन्सर बोर्डावर होत्या आणि सेन्सर बोर्डावर काम करणं किती कठीण असतं. म्हणजे कसा होता तो अनुभव. मैं ये कहूँगी कि सेंसर बोर्ड पे मैं पहली महिला थी मैं चेयरमैन बनी वहाँ सेंसर बोर्ड में. अब ये था कि इतना कुछ सेंसर बोर्ड के बारे में मैं जानती नहीं थी, लेकिन मेरी जो आरओ थी संजीवनी कुट्टी, वो बहुत कुछ जानती थी. अब पहला दिन मेरा ऑफिस में मैंने पैर रखा तो फायर पिक्चर आ गई और फिर जो हंगामा शुरू हुआ था. बोले एक तो ये औरत है, ये क्या करने वाली है. मैंने कहा संजीवनी क्या लगता है तुम्हें. तो उसने कहा कि चलो आपको पिक्चर दिखाते, आपको लगता है इसमें से कुछ काटना चाहिए. मैं जाके पिक्चर देखी और मुझे कुछ भी ऐसा नहीं लगा जो काटना चाहिए. लेकिन उस वक्त बहुत कुछ हंगामा हो रहा था. तो बाला साहब को पता चला तो बाला साहब ने कहा कि आशा ने कहा है ना, पास कर दो पिक्चर को, कोई हंगामा नहीं होगा. ये सबसे बड़ी, मैं क्या बोलूँ, अवार्ड जो है वो मुझे मिला. और वहाँ से मेरा सेंसरशिप का जो कार्य था वो मैंने पूरा किया. लेकिन बहुत कुछ सहन करना पड़ा. प्रेस वाले मेरे पीछे हाथ धो के पड़ गए थे. आशा जी, ये कंट्रोवर्सीज आपने देखी, लेकिन आपने बहुत फॅन मोमेंट्स भी देखे. तुमच्या तिघांचेच खरं तर खूप फॅन्स आहेत. पण आशादी, तुमच्याबद्दल तर तुम्ही गोल्डन गर्ल, हिट गर्ल असं सगळं होत्या. लाखो फॅन्स तुमचे होते. त्यातला एक कोणीतरी चायनाहून थेट फॅन आला असं ऐकलं होतं, ते खरं आहे का. ये भी एक कहानी है. एक चाइनीज़ आदमी कैलकाटा से आ गया और मेरे घर के बाहर बैठ गया. अब वो कहे कि मैं बस आशा पारिक से शादी करूं. अब वो जाने को तैयार नहीं. 7-8 दिन हो गए. मैं शूटिंग में से कभी रात को आऊं तो छिप जाऊं गाड़ी में और फिर देखूं कि वो है कि नहीं, तो देखूं कि वो लेटा हुआ है मेरे दरवाजे के ऊपर. फिर मैंने पुलिस वालों को फ़ोन किया, आईजीपी को फ़ोन किया. मैंने कहा ये बहुत मुसीबत है, इसको कहीं से निकालो. तो पुलिस वालों ने आके उसको पकड़ के जेल में डाल दिया.
तो उसने वहाँ जेल से मुझे चिट्ठी लिखी कि इन लोगों ने मुझे जेल में डाल दिया है, आप आके मुझे बाहर निकालो। उसे पता नहीं था कि मैंने ही उनको अंदर डाल दिया था। जॅकी दादा, तुमची बिगेस्ट फॅन मोमेंट कुठली होती? बिगेस्ट फैन मोमेंट जब बच्चन साहब का बच्चा अभिषेक और उनकी बेटी दोनों छोटे थे। बच्चन साहब ऊपर शूटिंग कर रहा था ताज कोरोमंडल चेन्नई में हम लोग, आणि त्यांचा सिक्योरिटी गार्ड आला की ह्यांना तुमचा ऑटोग्राफ हवा है। मैं बोला कौन है ये? बोले तो बच्चन साहब। मैं बोला बच्चन साहब का बच्चा मेरा ऑटोग्राफ ले रहा है, तो मला असं वाटलं की मी आलोय। नितीनजी, तुमचा सगळ्यात मोठा फॅन मोमेंट कुठलं होतं तुमच्यासाठी? आता तर मी काही मीडिया सेवी नाही आहे, पण सोशल मीडियावर आता 6.5 करोड फॉलोअर्स आहेत. अरे बाप. आणि मला आता यूट्यूबकडून वगैरे पैसे पण मिळतात. मी जेव्हा भाषण देतो अर्थात मी ते सगळे डोनेट करतो. पण मी एकदा विमानात गेलो आणि आता सारखा अनुभव येतो. तो पहिले लोक यायला लागली, फोटो काढायला लागली, मी कोणाला नाही म्हणत नव्हतो. मग एअर होस्टेसने अनाऊन्स केलं की डोंट डिस्टर्ब वगैरे. ती कडक बोलली, मुळे समोर येऊ नका वगैरे. आणि थोड्या वेळानंतर ती हळूच माझ्याजवळ आली, म्हणाली साहेब ते तुम्ही जरा तिकडे याल का? म्हटलं काय? म्हणून मला आणि पायलटला तुमच्याबरोबर फोटो काढा. आशाजी, तुमच्या भरोशावर अनेक सिनेमांची गोल्डन ज्युबिली व्हायची. म्हणजे मला वाटतं तुम्हाला गोल्डन ज्युबिली गर्लसुद्धा म्हटल्या जायचं. पण तरी असा कुठला सिनेमा आहे का की जो तुम्हाला वाटतं तुमच्याकडे नाही आला, दुसऱ्या कोणीतरी केला, तुम्ही मिस केलं, किंवा असं कुठलं तरी हिरो ज्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायला आवडलं असतं पण तुम्ही करू शकल्या नाहीत? काम तो अगर मैंने ना करती तो किसी और हीरोइन के पास जाएंगे, क्योंकि प्रोड्यूसर को तो पिक्चर बनानी है. तो ये कहना बहुत मुश्किल है ये कौन सी पिक्चर मैंने छोड़ी और कौन सी पिक्चर किसी ने छोड़ी, ये बोलना बहुत मुश्किल है. और हाँ, अफसोस एक ही रह गया कि दिलीप कुमार साहब के साथ मैं काम नहीं कर पाई. पिक्चर अनाउंस भी हुई थी, मुहूर्त भी हुआ था, लेकिन फिर पिक्चर बंद हो गई. तो ये एक दुख रह गया है मेरे मन में कि मैंने दिलीप कुमार साहब के साथ काम नहीं किया. जॅकी दादांना सगळ्या सिनेमांमध्ये, म्हणजे खूप सिनेमांमध्ये सुरुवातीला पोलिसाचाच रोल केला. तर इंडस्ट्रीत यायच्या आधी असं कधी वाटलं होतं का की आपण इतका आदर्श पोलीसवाला बनूया? नेव्ही जॉईन करायचं होतं, पण मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मी फेल झालं. ट्राय केलं, खूपच ट्राय केलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता मी काय करू मला माहीत नाही. बाबांनी सांगितलं टेन्शन नको घे, तू ॲक्टर होणार. तिथे ॲस्ट्रॉलॉजर होतं पप्पा, ते माझं कुंडली बघितलं आणि बोला तू हीरो बनेगा. तो मैं 2 साल आराम किया, उसके बाद मैं मॉडलिंग मिल गया, हीरो बन गया. तो जास्त काही टेंशन ऐसा था नहीं. बाप का सुना और वो बाप ने बोला वो हुआ. हाँ वैसा. तर पोलिसांचाच रोल पुलिस का मैं नेवी ज्वाइन करना था. अच्छा. नेवी का मैं सोचा था कि सर्विस में जाऊंगा. पण वो 2 सब्जेक्ट मैथमेटिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स केमिस्ट्री हवा आहेत त्यात. आणि मला एकदम वाट लागलं 0 आणि 15 100चं. तुम्ही बरं जाऊ दे, ट्राय नाही केलं. पण इन्स्पेक्टरचा रोल खूप केलेत मी. राम लखन, खलनायक, पोलीस ऑफिसर, हफ्ताबंद आणि किती काय खलनायक. एक तुमची रील अशी आहे की जी सतत पॉपअप होते. म्हणजे देशातून पोलिओ निघून गेला पण तुमची पोलिओची रील मात्र अजूनही पॉपअप होते. ते तेव्हा काय होत होतं? मला वाटतं प्रत्येकाने ती रील पाहिली असेल. नक्की काय होत होतं? नाही नाही, असं लाईन असं लिहिलं होतं की मलाच माहीत नाही तर कोणाला कसं माहीत पडणार. तुम्ही त्यांना सांगितलं काय लिहिलंय, कोणी लिहिलंय, काय चाललंय हे. मी बोला सिम्पल करा ना. त्यांना सांगा पोलिओ ड्रॉप्स नाही घेतलं की पाय कापायचं, तुमचं मुलांचा पाय कापायचं बरोबर आहे, असं काय लिहा. पण नाही, एक लढी आणि एक कडी आणि ते बडी, ते काय बोलतात त्यांनाच माहीत नाही, मला कसं माहीत आणि ह्यांना कसं माहीत. हो, तो माझा आतून जे बाहेर पडलं ते रेकॉर्ड करून कोणी बाहेर केलं. आजचं बाहेर पडलं आणि रेकॉर्ड केलं, पण
ते काय हेल्प केलं की इतकं माणसांनी बघितलं की त्यांना माहीत पडलं की पोलिओ ड्रॉप्स नाही घेतलं की होणार. बरं, खरं तर मला वाटतं वेळेचा आपल्याकडे अभाव आहे आणि त्यामुळे शेवटच्या प्रश्नाकडे मी येते. आणि तो परत दोघांमध्ये तरी कॉमन आहे, ते म्हणजे कुकिंग. आणि तुमचं ते जे अंडा कढीपत्ता वगैरे हे सगळं कुठनं येतं दादा? कढीपत्ता मला आवडते. कढीपत्ता म्हणजे ते ब्लड प्युरिफायर पण, आणि त्याचा टेस्ट आहे ना, वास काय म्हणजे सुगंध मस्त असतं. तो मैं खाता नहीं मगर बच्चे लोगों को खिलाता है, तो उसके अंदर खुशबू अच्छा आना चाहिए. तो कड़ी पत्ता का वगार देता है. तो कड़ी पण ह्यांचा बटाटा वडा खूप फेमस आहे. ते कांदा वगैरे टाकून आणि मिरची वगैरे डाल के एक नंबर बनता है. वो मैं बहुत खाता है. पण ते पण आवडतं. आणि ह्यांच्या हाताचं आता घरी जाऊन मी लंचला बोलवतोय मला कधी कधी, आणि खूपच कितना दिन हो गया बुलाया नहीं. आया नहीं. आया नहीं. म्हणजे खरं आशाजी नितीनजींकडे येतेच, पण आशाजी तुम्ही पण कुक करता का? की तुमच्या नावाचा तो एक आशा पारेख वडापाव तो पण फेमस होता? वो मेरे हॉस्पिटल के बाजू में बटाटा पाव वड़ा कर रखता है. वो क्या बोलता था, कहाँ है? आशा पारेख हॉस्पिटल के बाजू में. तब वो आशा पारेख बटाटा वड़ा हो गया. अब क्या करें, उसको तो नहीं मैं रोक सकती हूँ. नितीनजी, तुम्हाला खायला आवडतं हे माहिती होतं, पण तुम्ही हळूहळू खाण्यापासून कुकिंगकडे कसे आलात आणि वेळ कसा काढता? मी माझं डिपार्टमेंटचं काम सोडून हेच कामं बरेच करत होतो. माझ्याकडे दिल्लीला 4 शेफ आहे आणि नागपूरला 4 आहे आणि इकडे मुंबईत 2 आहेत. तर मी संत्र्याचं आता मी आत्ता आशाजींना सांगितलं की यांनी इडलीवर पुस्तक लिहिलं आहे. तर मी स्वतःही पण आता यूट्यूबमुळे बघत असतो. आमच्याकडे संत्र्याचं सूप होतं आणि आमच्याकडे जो पोहा तयार होतो तो एवढा आवडतो की अनेक लोक म्हणजे कीर्ती आझाद जे आहे क्रिकेटर, त्यात MP आहेत, ते घरी फोन करतात अनेक लोक की मला सांगतात की आम्हाला पोहे खायचे आहेत. धन्यवाद. खरं तर प्रश्न माझ्याकडे खूप आहेत, पण जसं मी म्हटलं आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण तिघांनी अत्यंत स्पोर्टिंगली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आलात. खूप खूप धन्यवाद.